बानू, ए बानू, काय करतीयस? अगं तुझ्या सगळं कोण काय बोलतय या ते बी कळना भाई. काय विचारलं म्या? अगं तुझ्या संग बोलतोय बानू. ए बानू हात बघ बघू. अगं काय झालं काय आहे तुला? काय नाही. कुठं चालली होतीस? अगं बोल की बिगी बिगी. कुठं नाही. कुठं नाही मला सांगतेस होय? दार उघड्या निघाली होतीस. मी बघितलं नसतं, थांबवलं नसतं तर काय झालं असतं कुणास ठाव. म्या कुठे जाणार? अगं तेच विचारतोय मी. एवढा राज्याला कुठे जाणार होतीस तू आणि कशाबाई? ए बा, अगं तुला काय होतंय धड बोल की. मला कुठं काय झालं आहे? म्या धडच आहे. मला काय बी झालं नाही. अगं बा आहे म्या तुझा आणि तू मला सांगतेस वय तुला काय बी झालं नाही ते. मी आज जाते आहे. अरे पण अगं ये बानू. काय करावं या पोरीच? राघोबा येऊ आले ती माहिती. गणोबा, राघोबा कसे आहात? जी तुमचा आशीर्वाद आहे जी. मला एक कळना देव आता हातनं कसं काय आले ती? वय की अरे देव तर गड सोडून कुठं बी गेलं नव्हतं. मग बाहेरनं आतमध्ये कसं आले ते देव? कुणास ठावं काय बी कळना झालंय बघ. मला ना काय सुधारणा झालंय बघ. बानाईच्या वाड्यावरनं देव देवी प्रधानजी लक्ष्मी देवी जाऊन आले ती. त्याच्यानंतरच काय कळना झालंय बघ. अरे गणोबा, जिथं तुलाच काही कळना झालंय तिथं मला कसलं काय कळतंय? हा ते आहेच की. तुला सावताला डोसकं नाही पण म्या काय सांगतोय ना ते धड ऐकत जा. होय का? मग मला एक सांग, देव हातनं कसं आलं? देव गडावरच होतं, मग बाहेर केव्हा गेलं? नाही अरे तुलाच काही कळना आणि आलाय मला सांगाया. बोलतोय नाही म्हणजे राघोबा म्हणतोय ते खरंच आहे म्हणायचं. पर मला तरी कुठे ठेवाय की काय चाललंय ते. गंगे, हे बाई झालं का नाही तुझं काम? हा आणि हे नीट करून ठेवायचंय बरं का? हा वय वय आणा हातच. आजा जेवाय काय करायचं? आजा ए आजा. अरे काय हा समधी जण तुझ्याकडे बघायला लागल्या ती तुला हक्का मारत्या ती पण तुझं ध्यानच नाही. अरे आता आणि काय झालं ती सांगणार आहेस का असाच ग बसणार आहेस? वय की हे आजा, अरे सांग की इतका कसला विचार करतोयास? आता देवाकडे जाऊन आलाच, त्यांनी सांगितलेलं खरं हाय का तू आपलं? हा खरं काय ते आमासनी कळाय ना ग. अगं खरं तेच सांगतोय. पण बानू असं का वागती या काय बी कळण झालंय बघ. आता तिला काय झालं? आणि अरे धड बोलत नाही. आतमध्ये बसायचं, एकलंच राहायचं. माझ्या बी हे ध्यानात आलं होतं बरं का. पण मी काय बोलले नाही. म्हणलं आपल्याला कुणी बोलाय ना ग. अगं काल माझ्या ध्यानात आलं म्हणून रातच्याला एकली चालली होती दरवाजा उडून बाहेर. काय सांगतायसा? अगं होय तर
त्यांच्या संग बोलावं का? काय बोलणार ग, ती बी काय बोलना झाली. असं कशा पायी वागायचं? हा, आता समजे चांगलं झालं या. राजवाड्यात मानाची जागा मिळाली आहे. समजेजण जेव्हा येऊन गेलं. हा, पहिल्यांदा सासूबाई बरोबर बोलल्यात. देवांनी सांगितलं आहे नव, मग कशाला काळजी करायची? ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री भानवे नमः. ओम श्री खगाय नमः. ओम श्री भास्कराय नमः. ओम श्री आदित्याय नमः. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, तुम्ही सगळीकडे भ्रमण करत असता. सगळीकडे काय चाललं आहे याची तुम्हाला कल्पना असते. होय देवी, माझ्या ह्या भ्रमणामुळे या सृष्टीत काय काय चालले आहे हे मला समजते. हे सूर्यदेव, या जेजुरीत आल्यापासून किंबहुना त्या आधीपासून मी आपल्याला अर्घ्य देते. मी सूर्य उपासक आहे. देवी, तुम्ही मला अर्घ्य देत आलात हे माझे भाग्य आहे. तेव्हा तुम्हाला सत्याचे स्मरण नव्हते, त्यामुळे त्याबद्दल मी स्पष्ट काही सांगू शकलो नाही. हो, माझ्या प्रणामाचा आपण स्वीकार का करायचा नाही हा मला प्रश्न पडायचा. आणि मी ते सांगू शकत नव्हतो. परंतु आता तुम्हाला साक्षात्कार झाला असल्याने मी तसे का केले हे तुम्हाला समजले असावे. हो देवी, एक विचारू? विचारा सूर्यदेव. बाणाईला अंतिम सत्याचा साक्षात्कार कधी होईल याची उत्सुकता मला देखील आहे. हो, त्यासाठी सगळेच प्रयत्नशील आहेत. आणि आता हे देखील बानूला सूक्ष्म देहाने शक्तिपीठांबद्दल सांगायला गेले आहेत. परंतु ह्यातून तिच्या हाती काही लागेल? काहीतरी नक्कीच कळेल तिला. मी जेजुरीत आल्यापासून तुम्ही बघता आहात, बानूला गडावर येण्यासाठी माझा मज्जाव होता. तिने जेजुरी सोडून जावं म्हणून मी आग्रही होते. ते मला ज्ञात आहे देवी. तुम्ही तर त्याचे साक्षी आहात सूर्यदेव. होय देवी, आणि त्याचबरोबर गतजन्मातल्या आपल्या प्रिय सखीसाठी तिला अंतिम सत्य कळावे ह्यासाठी तुम्ही देखील प्रयत्नशील आहात ह्याचाही मी साक्षी आहे. आता केवळ मी त्याचीच वाट बघते आहे. देवी, आपले प्रयत्न निश्चितच व्यर्थ जाणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. आज्ञा असावी. हे आजा, आय तुम्ही आणि ते बी हात? हो, नाही म्हणजे असं मधीच आला सा, काही काम होतं का? इंद्रदेव बी आले ते का? नाही, मी एकटीच आले. मला बानूला भेटायचंय. होय होय. अदुगर बसाजी. ए गंगे, पाणी घेऊन ये ग. नाही, नको, राहू दे. मला बानूला भेटायचंय. तिला कधी एकदा भेटते असं झालंय मला. मी आज जाऊन तिला भेटून येऊ का? मी आलेच. त्यासनी बोलवून आणते. इथे काही समस्या, ताणतणाव तर नाही ना? तसं काही असेल तर कृपया मला सांगावे.
बानूची खूप काळजी वाटली म्हणून मी तिला भेटायला आली. आता कसं सांगावं जी? नाही म्हणजे तुम्ही आलासा ती बरंच झालं. हा खरं तर आम्हासनी कळतच नाही बानू अशी कशाला वागतीया म्हणून. अशी म्हणजे? अशी म्हणजे धड कोणाशी बोलत नाही, आतमध्ये बसून राहतीया एकलीच, हे समजा असं आहे बघा. आता ती आली का नाही तर तिला विचारा, म्हणजे तुमच्या मोहर तरी सांगल काय बाय. हा आलीच बघा. अव काय झालं जी? ये बान, अगं तू अशी गप का आहेस? मी सांगते. कारण ही बानू नाही. काय? बानू नाही? मग कोण आहे? ही बानू नाही, दुसरीच कोणीतरी आहे. बानू, आता आपली यात्रा संपन्न झाली आहे. मी तुला ज्या ज्या अनुभवातून नेलं आहे त्याचा तुला लाभ होवो असा माझा तुला आशीर्वाद आहे. देवा, काशीबद्दल मी आख्यानामध्ये ऐकलं होतं, पर कधी तत जाईल असं वाटलं नव्हतं बघा. पर आज तुमच्यामुळं ते पार पडलं बघा. नाही बानू, हे माझ्यामुळे नाही तर म्हाळसेमुळे शक्य झालं आहे. तिने तुला ह्या गडावर सूक्ष्म देहाने आणलं आणि म्हणूनच हे शक्य झालं. बानू, आता तू तुझ्या कक्षात जाऊन विश्रांती घे. थांब बानू. तू जे पाहिलंस, जो अनुभव घेतलास, त्यातून काय बोध घेतलास? म्हाळसा, तिला हे असं तात्काळ विचारणं हे योग्य नव्हे. ही एक प्रक्रिया आहे आणि ती घडतच राहील. म्हणजे मी आता तिला काही विचारूही नाही का? देवी, मी सांगते, काशीमध्ये सती देवींच्या कानातला मणी जिथं पडला त्याचं मला दर्शन झालं. पर सती देवींनी होमामध्ये उडी घेतलेली मला ठावच नव्हतं. पण आता तुला ते कळलं ना? वय, पर त्यांनी महादेवांचं ऐकायला पाहिजे होतं. बानू, सतीने काय करायला हवं होतं आणि काय नाही हे आता तू सांगणार आहेस? तसं नाही जी, माझ्याकडनं चूक झाली असेल तर चूक पदरात घ्या. पर महादेव त्यासनी सांगत होते का नग जाऊ, त्यासनी थांबवत होते, पर तरी बी देवी का गेल्या हे मला अजून बी समजत नाही बघा. तुला तिथे घेऊन जाण्याचं काय कारण होतं ते तू आधी समजून घे.
अगं बानू, त्या सचीदेवी काय म्हणतात त्यासनी सांग, तोच बानू आहेस ती. अरे आजा, हे काय विपरीत हाय म्हणायचं. मला तर काय बी कळना झालंय. अव पर ही बाणूच दिसते ना मग. हो, जरी ही बानू सारखी दिसत असली तरी ही खरी बानू नाही. ही तिची आभासी प्रतिमा आहे. काय बी कळना. माझं तर पार डोसकं फिरायची वेळ आली. आता तरी तू सर्वांसमक्ष हे मान्य करायला हवं की तू खरी बानू नाहीस. अगं बोल की, खरं आहे का हे? होय, खरं आहे. सचीदेवी म्हणतात तसं मी बानू नाही. मी त्यांची आभासी प्रतिमा आहे. तरीच मी हा विचार करतो या की बानू असं कशापायी वागल. तवाच अशी गपगप असती. आतमधनं बाहेरच येईना. पण हे समज कशा पाहिजे? ती आता तीच सांगेल की. होय, सांग की, गप का बसली आहेस? कशा पायी केलं हे समज? आणि माझी पोरगी, माझी बानू, ती कुठं आहे? अगं का गप आहेस? बोल की. ते मी नाही सांगू शकणार. का नाही? कारण तसं करणं चांगलं दिसणार नाही. हे समजा काय चाललं आहे, बानू कुठं आहे हे खरं तर मला बी ठावं नाही.